तर परमार्थात अपूर्णला कोण मानणार आहे? अद्याप नाही, अद्याप नाही. अजूनही लक्षात घ्या, भरलेली घागर डोक्यावर घ्या, अर्धी घागर डोक्यावर घ्या आणि दोघांनाच चलत राहा. त्रास भरलेली का अर्धीला? क्या बात है, वा. 10 मिनिटं कीर्तन आगाव करू. राजेभाऊ आप्पा, भरलेली घागर जड असती पण हलत नाही, आणि अर्धी घागर वजनाल कमी आहे पण हेडगाळू हेडगाळूच पाडी ती. हिसळायचा ना, झटकेच आणि ती अशी झटकेच झटकेच आणि ती मान हालती हिसळती. त्यातली त्यात नव्या नवरीला आणायला लावा, इथे टाचाची चप्पल तिकडच हेडगाळली. हो, म्हणजे बेजारी पण अर्धी करती, भरलेली बेजारी करीत नाही. आणि अर्धी घागर बेइज्जती बी करती. कशी? ऐका. भरलेली घागरी घेऊन सून घरी गेली. सासूनं सांगितलं, बाई एवढ्या उन्हात पाणी आणलंस आणि गोड लागतंय. आता आपल्या गावातल्या आडावर लोटच नव्हता हो, म्हणून सकाता त्याच्या शेतात बोर चालू होता आणि तिथून पाणी, गोड पाणी आहे. बाई एवढ्या उन्हात आणलंस का ग? किती कौतुक झालं. कोण्या घागरीवालीला? भरलेल्या. आणि रस्त्यानं त्रास झाला का? नाही. रिकाम्या अर्ध्या घागरीवालीला रस्त्यानंच त्रास, आणि घरी आल्यावर सासून प्याच्या आधीच घागर आलेली. हेच तो माईन शिकिलत का? संस्कार आहेत का तुमच्या घरी? आकली आहेत का तुम्हाला? परिपक्वता यायच्या अगोदरच भाजलं तो या माईनं. भाजलं शब्द कळाला का तुम्हाला? नाही कळाला जीनच्या पॅन्टीवाल्याला. तुम्ही दोनदा हस जा. बैरे दोनदा हसत आहेत, पुढचं हसल्यावर एकदा, आणि ते कशासाठी हसले कळाले हो दोनदा. त्याला भाजणं काय कळन? भाजणे म्हणजे लग्न करणे. विठाला विठाला महाराज व्यवहारामध्ये जर पाहत असता तर पूर्ण कलशाला किंमत आहे, अपूर्णाला नाही. परमार्थात अपूर्णाला कोणी विचारायला? राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहेत म्हणून त्यांची नावं सुद्धा साजरी आहेत. पण या साजरेपणात दर्जा काय? मला तुमचं नाव लक्षात येईल. भरतजी, काय साजरेपण या नावात? किती ताकद या नावामध्ये. 19 संन्याशापैकी पुरंदासजी महाराज 6व्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद, 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय तुमच्या क्षेत्रामध्ये. एक जण मेमरी कार्ड उघडलेलं मला भेटलं. ठीक आहे, मला भेटलं, दुसऱ्याला नको भेट जाऊ. मी रगिले जगात, जर्मनी, भारतात, परभणीत तिथलं गिरगाव रगिले आणि तिथलं मी भोते. ठीक आहे, मग धकत कलईत भाजलं काय आणि तयाव भाजलं काय, बाकीच्या नको बेजार करी जाऊ. मला एक जण भेटलं, म्हणलं महाराज मारुती रायलाच 1 नंबरचा संन्यासी. कशामुळं? मला आगावच धंदा. तो काय दुखायला? तुला काय घे नाही का त्याच्याशिवाय? तो 3 लग्न करून बायको सांभाळली नाही, आणि तुला मारुती राहायचं कशाला इचकायचं? काय गरज आहे का? फुकट कळण शेंडी वळवळ. 3 लग्न करून म्हातारीच्याच हातच्या भाकरी खालाय, एकही बायको याला कपडे धुवाल नाही, आणि ते म्हणलं मारुती राहिली 1 नंबरचा संन्यासी का? तुम्हाला सांगू का, ज्याचं इचकलंय का तेच दुसऱ्याचं पेटीत आहे. चांगले रिकामी नाहीत बरं गजानन भाऊ, चांगल्याला वेळ नाही, त्याच झाकायला वेळ नाही, तर कुठं दुसऱ्याच्या वळाय फुकतील. ह्या भंगरेल नाद असतो दुसऱ्याचं इचकायचा. ते म्हणलं का मारुती राहिला 1 नंबरचा संन्यासी का? त्याचं कारण आहे राजे हो, जन्माला आल्यावर काही इंद्रिय आईला पण दिसली नाही. मारुतीरायचा जन्म झाला, आवाज आवाज आवाज, मारुतीरायचा जन्म झाला अंजनी मातेच्या पोटी. तर महिला आल्या, बाई मुलगा झाला का मुलगी? विकास भाऊ सांगता नाही आलं. मुलगी बी म्हणता नाही आली, मुलगा बी नाही, कारण नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा बांधून घेतला होता कमरेला. लक्षणावून सांगितलं पोरगे, लक्षणावून सांगितलं पुरुष लिंगे. महाराज ज्याची आई ज्याची इंद्रिय पाहू शकत नाही तो 1 नंबरचा संन्यासी. मान्य करावं लागेल का नाही महाराजजी? मान्य करावं लागेल. नारदांना 6वा क्रमांक का? ते घरी गेल्यावर पहा किंवा दुसऱ्या महाराजाला विचारा. पण नारदांकडे 2 तत्व होते. एक संन्यास धर्म सांभाळला पुरंदासजी महाराज,
आणि दुसरा वारकरी धर्म सांभाळला. भाऊ नारद वारकरी होते. भगवान शिवजीने वारकरी संप्रदायाची स्थापना केली. राजे लोक भजन ही परंपरा शिवजीची, भजन करी महादेव, भजन ही परंपरा शिवजीपासून आली. तर या भजन परंपरेतले साथीदार सुर नर किन्नर नारद तुंबर, सुर नर किन्नर नारद तुंबर, सुर नर किन्नर नारद तुंबर, नर किन्नर नारद तुंबर, सुर नर किन्नर नारद तुंबर, सुर नर किन्नर नारद गाती निरंतर रे, सुर नर किन्नर नारद तुंबर, गाती निरंतर रे माधवा, गाती निरंतर रे माधवा, मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे माधवा, गाती निरंतर माधवा, गाती निरंतर माधवा, मुरली मनोहर रे माधवा. सुर नर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुर नर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. नारद तुंबर वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळली. जा मागे 1 नंबरच्या संन्याशाकडे. मारुतीराय 1 नंबरचे संन्यासी, धर्म तर सांभाळलाच पण वारकरी संप्रदायाची मुख्य धुरा सांभाळली ती मारुतीरायानं. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही आप्पा. योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणचे मालक सांगतात. याच्या पलीकडे ऐकायचं का? कसं भजन केलंय. नारळाच्या खालून आम्ही घेतो हे जाऊ द्या चुलीत, पण निदान भाकरी तरी तुमच्या खातोत का नाही. राजे हो, या पठ्ठ्यानं भाकरही खाल्ली नाही मालकाची. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्याच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. फक्त पाला खाल्ला एकच भाऊ. यजमानपद कोणाचं आहे आजचं? हा हो, सरपंच ज्ञानेश्वरराव जाधव. आजचं यजमानपद त्यांच्याकडे. मला त्यांच्या वटीत टाकलंय. असं लिहून द्यायला पाहिजे ना, सारं इचकून जात ना ते. विठाला विठाला सोकोन्याला कोरडी टावेल दिली. गावरान तुपातला बदामाचा शिरा सोकोन्याला दिला. नवरदेव उपाशीत ठेवला. मग ते नवरदेव काहीच नाही बोलला. शेवंतीच्या टायमाला पळून गेला. चलू द्या म्हणला, सोकोन्या होत नाही तसा हा नवरदेव जाणार नाही. विठाला काय नाव म्हटले? श्रीयुत ज्ञानेश्वर नारायणराव जाधव. बर बर बर. ताईसाहेब आहेत का सरपंच? बर बर, वा वा वा. त्याच्यामुळेच यायचं नशीब उजळलं मग. हो ना. ते म्हणत असते खांद्याला खांदे घाशीत असते, मी नका उड्या हाणू. हो, बाईसाहेबाची पावलं चांगले होते. एकनाथ महाराजाला विचारलं एक जणानं, तुमच्या इथं 36 वर्ष पंढरपुरातला मालक
कपडे धुवायला पाणी भरायला राहायला, पुण्य तुमचं का तुमच्या मंडळीचं? 5 मिनिटं गपचिक बसले मालक, विचार करून बोलावं लागते मोठ्या लोकायला. आपला झाला निश्चय गाडीत. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं, श्रुती माते 36 वर्ष पंढरपुरातला मालक आमच्याकडे कामाला होता. नाही, एकट्याचं पुण्य नाही, गिरिजाचं पुण्य आहे. गिरिजा काकी तितक्या अधिकारी होत्या म्हणून जगाचा बाप त्यांच्याकडे राहिला. बाईसाहेब राजाश्रय होता त्यांना, म्हणून माऊलीच्या काय काय कोणाचं उधळण काय सांगता येत नाही. तुम्ही बाहेर साधं समजू नका बरं का. हो, काही एक जण म्हणला, महाराज काय माझी बायको सुंदर आहे, घरात लाईट लावायचं काम नाही. पण म्हणलं पुढचा फायदा काय नाही, 90 एकर जमीन होती ती आलीपासून गुंठा नाही राहिली. म्हणलं वा वा कायच तुझी बायको बापा बापा, फारच छान. आणि एक जण म्हणला, महाराज काय नव्हतं, मी दुसऱ्याच्या बराशी खांदीत होतो आणि लग्न झालं, मला कोणी देईन, पण त्या गरीब पाहुण्यानं मला दिली. आमचं तेव्हापासून बरं झालं, 2.25 कोटीचा बंगला बांधला संभाजीनगरला. कोणाची पाय? गजाननराव. म्हणून आपल्याकडं स्त्रीला ग्रहलक्ष्मी म्हणतात. पण तुम्ही लय बी फुगू नका. हां, तुम्ही गिरगावच्या बाळ्याला इतकं साधं समजू नका. हे आता रोगर भेटायला 30 इशीचं, हे 150 इशीचं रोगर आहे. विठाला कारण माझ्या वारकरी संप्रदायाने बी तुमचा दर्जा वाढीला. मी दुपारी सांगितलं ना, राज्य राणी व संपत्ती या देशाची पावरवाद संपत्ती कोण असेल त्या देशाची स्त्री आहे. छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने तुमच्यातल्या एका माऊलीनं पोटात ठेवले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप 9 महिने पोटात ठेवले. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई कोणाच्या उदरातून जन्मले? मारुतीराय यांच्या. हो, बाईसाहेब सरपंच आहेत, राजाश्रय आला त्यांच्या पावलाने. माऊली तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, तुमच्यामुळे मला गाव पाहायला भेटलं. काय सांगू लागलो मगाशी? मारुतीराय हे पैठणच्या मालकांचं वाक्य. मारुतीरायनं पाला खाल्ला. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. 33 कोटी देवता मारुतीरायला प्रणाम करीत होत्या. काय संन्यासी भजन परंपरा तिथून. आणि 11वे रुद्र शिवजीचा अवतार आहेत मारुतीराय. 11वे रुद्र आहेत. 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. राम आणि कृष्ण या नावात काय ताकद आहे याच्यावर सांगतोय. कशा करता आळंदीतले मालक म्हणतात, श्रुतीचा प्रश्न आहे. तर देवर्षी नारद एका यज्ञात गेले. यज्ञ चालू होता, फार मोठा यज्ञ. तो यज्ञ देवादिदेव भगवान शिवशंकर यांचे सासरे दक्ष, प्रजापती दक्ष यांच्याकडे यज्ञ होता. पदवी मिळालेली होती बरं, खरोखर पदवी. टेबलाच्या खालून सुटकेस दिलेली पदवी नाही. आमच्या एका मित्राला आदर्श रिकामी जागा पुरस्कार भेटला. आदर्श रिकामी जागा, ती जागा नंतर मग तुम्हाला सांगल, माईकवर नको रे अजय, कारण बरेचेच कॅमेरे चालू आहेत. आमचा नंतर कष्टापेटीत आहेत. हो, घरी पावसाल्यावर मागून धुपण निघतो. हो, कारण माणसं आग्या मोळाच्या माश्या आहेत. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतात आणि गण लावून चाललं की त्याला डसत येत. का इतके सोपे आहेत का? हे कीर्तनात बसलेत, आता पलीकड लोकनाट्य येऊ द्या, हे उद्या तिथं बसतेत. असं काय नसतं ते. काय सांगू लागलो? दक्ष राजा आदर्श रिकामी जागा पुरस्कार भेटला, राज्यपालामार्फत भेटला. देशाचे 2-3 मंत्री होते आणि त्याच्यावर 19 दिवसाला त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं. पुरस्कार देणाऱ्याला काय वाटलं असेल? नाही, ओरिजिनल पुरस्कार प्रजापती दक्ष. दक्ष म्हणजे सावध, प्रजेचं पालन करणारा सावधान राजा.
दक्ष राजा यांची मुलगी, काशीतल्या मालकांची पत्नी. काशीतले मालक देवादिदेव शिवशंकर त्यांचे सासरे. काय जावाई, काय दर्जेदार जावाई होता. आपल्या जावायासारखा थोडाच. हो, लग्न लावायला आला तो पडद्याव पडला. हो हो, पडद्याव पडला, पडद्याव. हो, कळच ना त्याला काय करत. असा जावाई, वा वा वा. हो, पिराला कापाव, उभा, आडवा नाही, इथून कापाव, पैठणच्या तळ्यात टाकावं, निदान माशा तरी सुधरा त्यांनी आराम करायला खाल्ल्यावर. शिवजी जावाई, काय सार्थ अभिमान असावा. पण पदाचा गर्व झाला, आणि हा गर्व इतका रिचवाला, इतका रिचवाला. माणसाला गर्व होऊ नये. आमची ती एक जण 2 टाइम भजन करायचं. सकाळचा काकडा करायचं, संध्याकाळची पंचपदी करायचं. पण त्याला नव्हतं दिसत नसल्यामुळे आम्ही सोबत शिकलेले. मी 7वी शिकलो आणि आमचे 2-3 पुढे शिकले. ते एक जरा मोठ्या शहरात नोकरी लागलं. ते दीपोळीला गावाकडे आलं. ते मला म्हणलं, महाराज. म्हणलं काय रे? हे भजन करतेत. हो, दिसत नाही त्यांना. मग मंदिराकडे कसं जातात? म्हणलं कडीकडीनं काठी आपटीत आपटीत जातात. ते म्हणलं यायला कंदील द्यायचा. आता ते जास्त शिकलेलं असल्यामुळे मी काही बोललो नाही. हो, आणि आपल्याला काही भाषा येत नाहीत ना बाकीच्या. ह्या बा मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिनं धिरडे करून पिठाचा नाश होतो नो. हो, जिला पिठल्यातले गोळे फुटणं ती म्हणली बासुंदी करते. म्हणलं राव दिन जीजी, मी तसंच दूध पितो, तुला काहीच याचं नाही. तुला पिठल्यातले गोळे फुटणं तर बासुंदी तर चटीच कोण टाकशील. राव दी माय, रावती रावती रावती. हा, आपल्याला काही जास्त भाषा. मै हिंदी, इधर से गाडी आई, उधर से गाडी आई, गाडी चली गई, मै खाली राहिला. कशाला उगा पंचनामा इज्जतीचा. ते म्हणलं आपल्याला त्याला कंदील द्यायचा. मॅक म्हणावं कशाला? ते म्हणे हे तुम्ही असेच अडाणी असतात, तुम्ही शिकले नाही ना, तुम्हाला डोकेत नाहीत. त्यानं पारलं की मला नेऊन घातला असतो समुद्रापस्तोर. मी म्हणलं काय हरकत नाही, दे पैसे. कंदील आणला, 5 लिटर घासलेटाची कॅन आणली. ते म्हणला मग त्याला दी. मी म्हणलो ते वस्कन मॅव, मी देतो, तू साहेब आहेस, तू काय धरू नकोस, काय नको, तुला गुदगुल्या होत्या कंदलाच्या. हो चल. हो, काय काय लय मोकार टेकन चौघीत लुगडे एक असतं, ते काही धरणार नाहीत हातात, काय नाहीत, मोठे चालू असतात. हो, पंक्तीत वाढायची नाही, काय नाही. आणि मग मुद्या घालून वर 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 पाहुणे कव्हा आले हाणायला पाहिजे तुला. पंक्तीत फिरतो नुसता सोंबळ्या. वाक जाईन येडिंग झाली तू ह्या कमराला. विठाला विठाला पगारीचा गर्व होता त्याला जरसा का. आता मग ते आता इचकितच असते ते. आणि साधा माणूस होता आपला धोत्रावरल्याला. आणि धोत्रावरलेली युरी माणसं साधं समजते तू. एसटीत मी 50 रुपयाची नोट काढीन, 7-7.5 रुपये तिकीट होतं. 2 तिकिटाचे 15 झाले. एक मुलगा होता माझ्यासोबत. म्हणलं साहेब 2 तिकीट द्या, 15. चिल्लर देता येत नाही का तुम्हाला? कुठून आणायची मी इतकी चिल्लर, कळतं का तुम्हाला? अरे बापरे, मी तो गपचूप बापा. मग संग एक पोरग होतं, त्याला जीनची पॅन्ट, कटचं शर्ट, दिसायला गोरं गुमटं होतं. काम काय करीत नव्हतं, असं शिकारी होतं. म्हणून माझ्या संग आलं. म्हणलं चलो. म्हणलं इधर 50 रुपये. साहेब 2 तिकीट द्या. भैया उतरल्यावर चिल्लर देतो. त्याला भैया पा, त्याला माय कदरली आणि त्याला कंडक्टर भैया म्हणते. आणि मला म्हणलं तुम्हाला कळतं का? आणि खाली उतरल्यावर भैयाला म्हणलं बस मुकाड्या. ते माया सांगताच होता गुरुसाळ्यान. त्याला म्हणलं मुकाड्या बस, मी घेतो चिल्लर. ते तुम्हाला कशी देते? म्हणलं थोतरीत आणून घेईन, तू माझ्यासोबत हेच ना, बस. तसा कसा मारीन मी एरी म्हणायला लागलो. कारण ते इथं कंडक्टर नाही, ते इथं असतं तर म्हणलो बी नसतं. मी इतका येडा आहे, माझ्या गोळ्या संपल्यात होय, आगाव धंदा. मी काही नाही म्हणलं. मग ते उतरल्याबरोबर मी म्हणलं साहेब ते द्या ना पैसे. तुम्हाला 50 वापस दिले मी. अहो ते 50 मला दिले, पण ते ज्यानं तुम्हाला दिलेत या भयाचे येतं. म्हणलं ते भया माया सांगताची पिशवी सांभाळायला, ते माय पिशवी सांभाळायला येते. बरं 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 द्या, घ्या. खाली पाहिलं. म्हणलं साहेब एक बोलू तुम्हाला? तुम्ही त्याला भया म्हणता, मला म्हणलं तुला कळतं का? धोत्रामुळं नाही का? तुमच्या डबक्यात जितक्या नोटा आहेत का, त्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र आहे. आणि ज्या नोटावर धोत्राचं चित्र नाही ती नोट चुलीत घालून चहा पाय करायच्या लायकीची नाही.
जरा धोत्रावाल्याची बेइज्जती करी जाऊ नको, जरा हिशोबात राहत जाय. विठाला विठाला ए टिकल्यावाल्या मग अशी मला औक्षण काढित होत्या, म्हणल्या कुंकू लावू द्या. म्हणलं तुम्ही काऊन लाईत नाहीत, तुम्हाला बँडमुळे ऐकूच नाही आलं. हा मी त्या लावू दिलं नाही कुंकू. म्हणलं त्या तिघीला टिकली होती आणि मी आंबाबाई आहे का, म्हणजे यायला लावायचे असून लाईन तर मोह कपाळ रंगवायल्यात. आगाव धंदा नाही हो का, दुसऱ्याच्याच वळा फुकायच्या का. म्हणलं नुसतं वावळा. ते म्हणले असते ना आडमुठच महाराज आहे. आता काळाला किती रगील येतं. विठाला एका घरी मी गेलो. मोठी बैठक होती भाऊ, मोठी अशी. 100-200 गव्हाचे पोते, 100-200 सोयाबीनचे पोते. म्हाताऱ्यानं बेजार होऊन जमीन सावडी होती. हो काय काय लोकांच्या उधाऱ्या नव्हत्या द्यायला त्यानं. असं म्हातारं होतं ते बाप्पा. मंदिरात फरची चालू असताना चौकात टाकली होती. ते का साधं म्हातारं होतं का. हो मंदिरात एकदाच लाईट चमकायचा, दुसऱ्या दिवशी त्याच्याच घरी लागायचा. असं म्हातारं होतं. आणि 60 एकर जमीन, इतका माल. मला चहा आला. मी म्हणलं ताई दादाला द्या ना. दादा सकाळी एकदाच घेतात. म्हातारं मी चहा प्याताना वटावून जीभ फिरवायले, पण काय मागायची ताकदच नाही ना. ही चुडेलीन देईत ना टिकलीवाली. हो ती सून चुडेलीन देईच ना देईच ना. मी खुनीला चहा देत नाही महाराज, एकदाच देते सकाळी. म्हाताऱ्याला खुनील जरासं बाहेर वा. खुनीला म्हातारं बाहेर गेलं. ती सुनन त्याचं पोरग मायापाशी बसलं. मी म्हणलं बाई एक बोलू तुम्हाला. किती एकर जमीन आहे. 60 एकर. पोराला विचारलं, बापाला लहानपणी विचारलं का, काय नव्हतं म्हणले आमच्या घरी. आमच्या आजोबाच्या काळात काय नव्हतं. आमच्या बापान सगळी 60 एकर कमिली. त्या बाईने म्हणलं बाई जरशी लाज वाटते का तुला. असं नाही म्हणलो, वेगळ्या शब्दात म्हणलं, पण तुम्हाला तसं सांगायला. आता ती बी इथं नाही ना, ती मागच्या हप्त्यात मेली. तिच्या तेरवील मोज कीर्तन आहे. हो या अशा नीट करायला मीच लागतोय. तर मी म्हणलं बाई जरशी लाज वाटते का. महाराज कशाची. ह्या म्हाताऱ्यानं 60 एकर जमीन कमून पुन्हा इकून जर म्हातारी गोव्याला नेली असती. विकासराव वाक्य कळालं ना भाऊ, कळालं ना वाक्य. राजभाऊ तुम्हाला कळालं ना. काऊन नाही कळायचं, पोटकिडी तुम्ही त्याच्यातले ना. आगाऊ धंदा. मी बी पाहणं कशा हुशारायला विचारायला लागलो. मी म्हणलं बाई बरं खोटं वाक्य आहे का. 60 एकर कमिली कोणी म्हाताऱ्यानं. आणि इकायचा अधिकार आहे की नाही त्याला. मग त्यानं ही जमीन इकून जर म्हातारी घेऊन मजा केली असती तर ह्या चुड्याला नेलं नसते का दुसऱ्याच्या चांदपाशाच्या मिरच्या खुरपायला जावं लागलं. म्हणून लाज वाटू द्या लाज. ज्याने आपल्यासाठी हाडाच्या काड्या केल्यात, रक्ताचा घाम करून मातीत टाकलाय, पोट आवळून एक टायमाला भाकरी खाल्ल्या आणि आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवल्या, त्याच्यासारखे देव जगात दुसरे कोणतेच नाहीत. आपल्या घरातले लोक देव आहेत. आधी त्याचा आदर. एक मन माहिती आहे का तुम्हाला भाऊ, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही. वाक्य खोटं आहे का माझं. जिने जन्म दिलाय तिचा जर भाऊ होऊ शकत नाही ते तुमचा होऊ शकतो. नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. काय सांगत होतो ना, यज्ञ चालू होता दक्ष राजा, प्रजापती दक्ष. पण काम चुकलं हो. हा ते म्हातारं कंदील एसटी लांबून आणतो मी, पण बस स्टँडला नेतो. आता डिझेल बाहेरचा असल्यामुळे शॉर्टकटनं गाडी जात नाही. आपल्याला काय देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला. चलो उदो दुसऱ्याच्या जीवा. त्याला म्हणलं वा तू साहेब माणूस येते म्हातार मायावर वसकन, पण तू सोबत चल. त्याला सोबत घेतलं. म्हणलं जा बाळ्या काय पाहतो रोगी. म्हणलं विवेक आलाय. बरं साहेब आलेत का. आणि ते माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी लहान होता विवेक आहे, पण ते नोकरीला असल्यामुळे त्याला साहेब मला बाळ्या. हो
म्या जवळजवळ त्यावेळेला बी मला 450 श्लोक पाठ असतील आणि मला बाळ्या हो. आणि याच्या बापानं पैसे भरून नोकरीला लावलं त्याला साहेब हो. आणि 72,000 पगार 71,000ची महिन्याला पेत होतो. मी दुपारी सांगितलं ना. आणि 1,000 खात्यावरले काढता येत नाही म्हणून ठोत होतो आणि त्याला साहेब पाय मथर बी किती इचकलेलं. पण आपल्याला काही बोलता येत नाही, लहान तोंड होतं, काही नाही बोललं. मी म्हणलं येईन तुम्हाला कंदील द्यायलाय. बर साहेबांनी म्हणल्यावर कामाचाच असून पहा. आणि मी म्हणलं असतं तुला अक्कल आहे का, आंध्रायला कंदील देतात का, ते असं इचकिलं असतं त्यानं. पण ते आपल्याला नादत नाही, दगड अंगाव घ्यायचा. जाऊ द्या जिकडची तिकडं आपलं. बरं साहेबांनी द्यायला त्याला आमची दया आहे बाळू. मी म्हणलं हो 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 हो. मग मला म्हणलं बाळू साहेबाला विचार ना आंधळ्याला कंदील काय करायचं. मी म्हणलं पहा गाव धंदा हो. पैशावाल्याला माणसं हिशोबात बोलत आहेत बरं का. म्हणून तरुणांनो पैसे कमवा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी हो. मी नेहमी सांगत असतो आपल्या रक्ताच्या नात्यातले भडवे पाहुणे आपलं वाजल्यावर आपल्याला पत्रिका देत नाहीत. मी पोरायला दुपारी सांगितलं पोरायनं काम केलं पाहिजे हो. तुम्हाला एक सांगू का, आता जर लाईट असेल, कॅनलला पाणी असेल, गहू भिजवायचा असेल, मका भिजवायची असेल, तर मोटर बंद करून जो तरुण कीर्तनात बसला त्याच्यासारखा नालायक दुसरा कोणी नसेल. विकास भाऊ त्याचं इति कर्तव्य पाणी देणं उसाला, कारण त्यानं उत्पन्न काढलेला गहू या सप्त्यात पोळ्या होत्या. शेतकरी राजाचं काम म्हणजे सामान्य काम आहे, कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आहे. माझ्या सावताबाबांचं वाक्य पहा, माझ्या तुकोबारायांचं वाक्य पहा, माझ्या आळंदीतल्या मालकांचं वाक्य पहा, माझ्या नामदेवरायचं वाक्य पहा, माझ्या नाथबाबाचं वाक्य पहा. मळे झाकून या हो. तिसरा पारा मड गेला असेल, पाटाक्ष पेरायचं राहिलं असेल, आधी पेर मग मातील जाय. इतकं शेतील महत्व. आळंदीतल्या मालकांना काय सांगा, सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे परिवेळ एके गा. टायमाला महत्व दिलं आपल्या संतांनी. आता गुडघे इतकरी सॉक्स घालणारे आम्हाला सांगतात पाणी आडवा पाणी जिरवा, पाणी आडवा पाणी जिरवा. गुडघे इतकरी सॉक्स घालणार. मी त्याला विचारलं रब्बी आणि खरीपचा फरक काय हे आपल्याला त्याच्यातलं येतच नाही. आणायला पाहिजे तुला निब्बर काठीनं इंचभर जागा तुझी शिल्लक ठेवून लाल करायची. ना आलाय का तुला रब्बीतला आणि खरीपला फरक कळत नाही. आम्हाला पाणी सांगतो का, आम्हाला 400 वर्षापूर्वी पाणी सांगितलंय पैठणच्या मालकानी. अनवरत मेघ जळा, अनवरत मेघ जळा, धरणे बांधो निघाली जे तळा. अनवरत म्हणजे अनावश्यक पडलेला पाऊस, तुमच्या रानातून वाहत जाणारं पाणी. अनवरत मेघ जळा, धरणे बांधो निघाली जे तळा. मग नेहमी ढाळे ढाळा पाट काढीजे. कोणी सांगावा, पैठणच्या मालकांनी. पण आपला इतका हरामखोरपणा आहे, आपला घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट. विठाला विठाला ज्याला आपलं कळत नाही, ज्याला आपलं कळत नाही तो हरामखोर या पवित्र राज्यात राहायच्या लायकीचा नाही. विठाला खुरपण घरच्यांनी सांगितलं म्हणून शिकायचंय का. 400 वर्षापूर्वी निवडावे तन शेते करावे राखण. आपल्या संतांचे वाक्य. तन निवडा, उपटा कांद्यातले तन, अद्रकीतलं तन उपटा. काय लिहिलंय हो आपल्या संतांनी. काय उपकार आहेत आपल्यावर त्यांचे, किती उपकार आहेत भाऊ आपल्यावर त्यांचे. चला कंदील द्याला जाईन पटकन इझन कंदील. दक्षाला गर्व झाला याच्यावर सांगतोय. कवाकडे म्हाताऱ्याने विचारलं, साहेबाला विचार. नाही म्हणला, अरे विवेक कंदील कशाला द्याला रे, तुला माहित नाही बाळू, जिजाला दिसत नाही. पण जिजाच्या हातात कंदील लावलेला असल्यावर दुसरा माणूस जिजाच्या अंगावर येणार नाही.
वाक्य काही खोटं नाही. जिजाच्या हातात जर कंदिला असेल तर जिजा रस्त्यानं त्याच्या अंगावर माणूस आदळणार नाही. फरक आहे का? जिजाजवळ कंदील नव्हता तेव्हा जिजा रस्त्याच्या कडेनं काठी आपटीत आपटीत चलत होते. ज्या दिवशी जिजाजवळ कंदील आला त्या दिवशी जिजा मधातून चलत होता. एकूण रस्ता सोडा, एकूण सोडा, मधातूनच. कंदील नाम अहंकार, कंदील नाम अहंकार. दक्षाला पदनाम अहंकार, पदाचा अहंकार आला. इथं कंदाचा अहंकार आला आणि मधातून चालला. आमच्या इथे एक खपक्या माणूस होता 113 किलोचा. आणि बायको म्हणली गळफाशी केलेत पटकन जेवा. आणि गळफाशी गरम गरमच खावा वाटते. तुम्हाला गळफाशी नाहीत कळत? शेंगुळे शेंगुळे हे म्हणल्या मा गळफाशी काय? शेंगुळे जिजी हो ना, आणती का बाई? आहे का नाही कस्तुराबाई? शेंगुळे आणि ते गरम गरम खावा वाटते. त्याच्यात पाणी असं आहे का नाही बुवा? ते पाणी गिनी शेंगुळे रटावून खाल्ले. आणि मग म्हणला अरे मारुतीचं दर्शन राहिलं. ती म्हणली आता जा. आणि मग ढेकरं देत देत अशा कुशा तानीत 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 मारुतीकडे चालला. आणि अंधार होता ना, आमुष्याची रात्र. फार दिवशी जिजावर आदळला. जिजा इकाड्या मोरीत कंदील खाल्ला काड्या मोरी. नालायक कुठले, डोळे मातीत गेले, आकली नाही ता काय नाही ता. तर ते म्हणला जिजा काऊन शा द्याले? अंधारे आमुष्याची रात्र, कंदील नाही दिसला का? मी म्हणलं जिजा तो मंदिरातच इजला होता. म्हणजे इजल्याला कंदील घेऊन म्हातारं इतकं तरारले. तर प्रजापती दक्षपती बनल्यावर काय तरारला असेल? महाराज शिवजीचा अपमान केला म्हणून बोकड्याचं तोंड लागले. दक्षाला बोकड्याचं तोंड त्याच्या करता लागले. आणि याच यज्ञात भजन करणाऱ्या संन्याशाला शाप द्याला. स्थिरत्वम नैवाति जायते. जगात कुठेही तू स्थिर राहणार नाही. फक्त जिथं चिंतन चालू आहे तिथं नारद उभे. भजन संपले की नारद चलतच राहत होते. नारद मृत्यू लोक स्थिर नाही. मीटिंग भरिली, पंढरीतले मालक बोलिले, काशीतले मालक बोलिले आणि सत्यलोकातले मालक बोलिले. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. सगळ्याला एकदा एकदा प्रमाणे देणार बरं का. हो, शेवटचं माईक तुम्हीच आहेत ना महाराज? तिथून इकडे सुरुवात. हो, मग म्हणले आमचं कसं? भगवान विश्वनाथ काशी विश्वनाथ उठले. नारदा, दक्ष आमचे सासरे जरी असतील पण त्यानं दिलेला शाप संपवायची ताकद माझ्यात नाही. शिवजी म्हणाले. पंढरीतले मालक म्हणले देवर्षी नारद, दक्ष प्रजापतीनं दिलेला शाप आहे ते शिवजींचे सासरे आहेत, आदिशक्ती मातेचे वडील आहेत. आम्ही याच्यात ढवळाढवळ काही करू शकत नाही, तर आम्हाला माफ करा. ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेव म्हणले हे दोघं काही करीत नाहीत, आमचं काय चलत? नारद म्हणले मेलो मी भजन करता करता. नारदानं सांगितलं कोण्या भजनाचा रुपया घेतला नाही. खिसात नव्हता नारदाला, शर्टच नाही तर खिसा कशाचा आलाय? इतकं भजन गोड केलं. किती गोड भजन, किती गोड. काय शांतता आहे, पिळीव शांतता. तुमच्या इंग्रजी भाषेत त्याला पिन ड्रॉप सायलेंट म्हणतात नाही. शिक्षण कमी झालं पण फिरू फिरू मला बी बरीच येते न. हो, या एक म्हातारी बँकेत भेटली. मी म्हणलं जीजी काय चाललंय? फार टेन्शन आलंय. मग पैसे उचलले. म्हणलं थांबा ना, मी फार बिजी आहे. आणि सही करा म्हणलं तर अंगुठा द्यालाय. करा सही तर लावा शाही. आणि इष्ट की इंग्रजी बोलायली जीजी. मग बाळ्या जरा जरा बोलन ना. नाही शाप जाऊ शकत. नारद बेजार आहेत. महाराज साधू भेटले तुमच्यासारखे. नारदाने व्यथा मांडली, मला थांबता येत नाही. साधूनं सांगितलं नारदा भजन करा. नारद म्हणले आयुष्यभर भजनच करतोय ना, काय केलंय दुसरं? भजनाशिवाय काहीच केलं नाही ना. पण नारद भजन करत होते. श्रीमन्नारायण 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 भजमन्नारायण भजमन्नारायण हे भजन करत होते. कालाकालानं भजन बदललं.
द्वापार युगामध्ये राधाकृष्ण भजन, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण, आणि राधे कृष्ण भजन इतक्या उंचीला गेलं तर जिच्या नावाची उंची इतकी वाढली तर पंढरपुरातल्या मालकाला 16,108 पत्न्या असताना सुद्धा 9वी मांडीवर घेतली. पहिली राग आला असन का नाही पंडित भाऊ? तर 1 नंबरची रुसली आणि दिंडीरवानात गेली. कोण? आपले आईसाहेब, रुक्मिणी आईसाहेब तिथे गेल्या, महाराज तिथे गेल्या. मग नारदानं सांगितलं मालक एकटेच घरी येत. गेली रुसून, काय कमी आहे तिला? तिचे का दागिने मी बँकेत ठुलेत का? तिची का चप्पल तुटलेली आहे का? साडी फाटलेली आहे का? काय कमी आहे का? किराणा नाही? नारद म्हणले देवा गप्पा हाण नका. मोठ्या माणसानं 2 पावलं वापस आलं पाहिजे, त्यालाच मोठं म्हणीत असते. मोठ्यानं कोणाच्याही नादी लागायचं नाही, त्यालाच मोठं म्हणीत असते. काय नारदा माझी चूक काढतात? देवा तुम्ही चुकलेले नाहीत, पण विश्व तुमच्या नावानं भजन करतंय आणि तुमचा संसार जर इचकाला तर आम्ही संभ्रमात पडू. ज्याचा संसार इचकालाय त्याचं भजन कसं करायचं? देव व्याकुळ झाले म्हणजे नारदा मग काय चुकलं? तुमचं काहीच चुकलं नाही, पण जाण खाली बोलायला. त्या काय मनानं नव्हत्या आणल्या, अंतरपट सुटलाय. तुमच्यासाठी वेदीचं मंगलाष्टक झालंय. आता सावध सावधान समयो साधा समिती असे, वागवा दान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली भरू. भावे सद्गुरुचे पदांबुज धरा, कोणी गलबला नका ओ करू. वेदीचं मंगलाष्टक झालंय. तदेव लग्नन सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयो मिदिकृत जन भय संग सुदाजो याला क्षाबल जाल जुगे कृष्णिर भययति संगमिदायं कृष्णिर भययति संगमिदाय मंगल भययनि सकल जयो मंगल भययनि सकल जयो मंगल भययनि सकल जयो. या सगळ्या परिक्रियेत आई साहेब तुमच्याकडे आल्यात, मागे लागून आल्यात का? ऐकावं लागलं आणि मालक खाली गेले. भजन कोणतं होतं? राधे कृष्ण. खाली आल्याच्या नंतर आनंद वाटला. आले मालक, म्हणले आता जाऊ दे, आता काय राधेकडे जाणार नाही, मी तुझ्याच बाजूला थांबतो. डावीकून घेतलं आणि हे उजवीकून. वामांगी रखुमाई दिशे दिवे स्वाव. पण भाऊ आई साहेब एके दिवशी तापल्या. हो लय तापत्यात, आणि तुम्हाला सगळ्याला माहिती, फक्त बाबाला माहित नाही. होय राजभाऊ काका, माहित नाही तुम्हाला? गजन भाऊ सगळ्याला माहिती, मला पण माहिती, या सगळ्यालाच माहिती. काय कायला तर किती माहिती द्यायचे, चेहरेच सांगत आहेत किती बॉच करलेत म्हणून. हो पण आता घेऊ का ना हो पटापटा? पण नका जाऊ दे, उगे उगे कशाला ताण व्हायचा. पहिलाच दिवस आणि इतका कशाला इस्तू टाकायचा. त्याच्यामुळे राहू दे, आकारा आकारा. इकडे कोण कोण नवऱ्याला आरोतुर बोलती? तुम्ही 3 जण उभे राहा पटकन. हे उठ, माग काय बघ ती उभे राह. तूच हे ते तुम्ही दोघी. विकास भाऊ मरायची हो अटॅक येऊन एखादी. मागच्या पण 4 जणी कळाल्या, त्याला वाटलं आमच्याकडे पण बोट करतंय का नाही. लगेच अशा काचारले की लक्षात घ्यायचं ही पण आरोतुर बोलत. विद्याच असते ती माणसाला. या तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, नवऱ्याला आरोतुर बोल जाऊ नका. हे म्हणत्या मर मेल्या, मी मेल्या माया संसाराचं पाप तुमचा संसार जाळील. इतकं सोपं आहे का दुसऱ्याला जाळणं? नवऱ्यापेक्षा जगातला देव कुठलाच नाही. मी दुपारीच सांगितलं, जी बाई नवऱ्याच्या पाया पडती तिने महाराष्ट्रातल्या कोणाच महाराजाच्या पडायचं नाही. पुराव्यानिशी सांगतोय. एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे. योग असा आला, काय सांगू लागलो. नारद खाली गेले. प्रभू आता मी राधेकडे जाणार नाही, तू डावीकडनं मी उजवीकडनं. पण आई साहेब म्हणल्या नका चालले राधेला, पण भजन तर राधाकृष्णचे, तर ताण घेऊ नको. आता माझ्या सगळ्या वारकऱ्याला सांगितले राधाकृष्ण बंद करा. विठोबा
संप्रदायात भजन कोणतं आलं महाराज? विठोबा रखुमाई. आणि विठोबा रखुमाई भजन म्हणताना काय करावं लागतंय? विठोबा रखुमाई म्हणताना इकून झटका द्याला की समजायचं हे चुकून आपल्यात आलंय. हे आधी कडी वाजवायला होतं. मया झोपडी जावा मुलई खिडका, मई झोपडी मोडल बर का, मया झोपडी जावा मुलई खिडका, मई झोपडी मोडल बर का. कसं कुतकुल्या झाल्या याला मी. आणि अभंग म्हणलं असं असं करू लागला. कायच करावं वासराला माया बाबा. निष्ठावंत वारकरी इकडे झोक देणार नाही. विठोबा रखुमाई दंडक आहे संप्रदायाचा. हा ते का असं कोणीकडचं आहे का? बाकी काही चलत. चांदीची सायकल कशी माळान पळती. पुढचं म्हणत नाही रे. आणि म्या नाही म्हणून काय फायदा आहे? ह्या पागल झाल्यात ना. आपले कमी देव आहेत का? तरी बाकीचे देव यायला आवडत आहेत. चांदीची सायकल कशी माळान पळती, अन सैलानी बाबाची शाल भोईला लोळती. आता तेच करायचं का दोघायला आपल्याला? त्या बाईच्या अंगात आलो हो. चला काय सांगू लागलो. विठोबा रखुमाई भजन आता आई साहेब खुश झाल्या. आणि विठोबा रखुमाईचे भजन कधी असतं महाराज? आपल्या भजनाचा मध्य झाल्या गुरुजी. भजनाचा मध्य विठोबा रखुमाईनं सुरुवात नसती. सुरुवात कशानं असती? रामकृष्ण हरीनं. कुठे गेलं भजन? रामकृष्ण हरीत आलं. आणि त्या साधूनं नारदाला सांगितलं पृथ्वीवर कुठे थांबत नाहीत. हा शाप दक्षाचा संपवायचा असेल तर औषध एकच घ्या, रामकृष्ण हरीचं भजन करा. सुरू करतो. केलं सुरू. पण गजानन भाऊ ठिकाण सांगितलं भाऊ, बद्रिकाश्रमला. मग नारद बद्रिकाश्रमला गेले आणि 3 दिवस रामकृष्ण हरीचं भजन केलं. 4थ्या दिवशी शाप संपला. दक्ष कोण? भगवान शिवजीचे सासरे. देवादिदेव शिवजींच्या सासऱ्यानं दिलेला शाप संपवायची ताकद फक्त रामकृष्ण नामात होती. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात कृष्ण नामे
काही माणसं दिसायला साधे पण खतरनाक असते. एक जणांना मसट टेम्पूत आणली, दूध काढायला गेल्यावर चिलीम पण भरण. आम्ही आणलं कडव्याचा काळ आहे ना रे. हो, 70 पेंड्या मकाच्या खाल्ल्यान दूध चिलीम भर देईन. हा, आणि एक जणांना अशीच होंडी आणली, गुंडी भर दूध. हे दिसायला साधे असतील, आवाजाची राजी आहेत. अहो, शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं 4 वर्षाला खा, भिजून चोखलं तरी चांगलं लागत. आणि काल परवाचीनं लोणचं घालणं, 3ऱ्या दिवशी फेदरी येणं सगळंच. मी लोणचं घातलं, तू आंघोळ कर अंगाला लावून. तुला येत असतं लोणचं करता करता दुसऱ्यात हात घातला. लोणचं लय पतिव्रत असतंय. दुसरं खरकट लागलं की लोणचं नाचत असतंय. म्हणून जुन्या बायका ज्या घागरीत लोणचं घालायचे त्याला शेक देत होत्या लसणाच्या सालीचा. लसणाची साल पेटवायची आणि त्याचा धुराडा धरायचा. हो, त्याचा सगळं जळत होतं. त्या लसणाच्या वासात ताकद आहे ना. हो, अजूनही काही काही लसणाचे बाम लावले की 10-10 मिनिटं कपाळ आग होती. तर मधले किडे राहतात का म्हणून लोणचं नाचत नव्हतं. फक्त या जुन्या म्हाताऱ्याला कळत आहे. हे कुठून कळन? त्यासाठी मोठं कुकू लावावं लागतं जीजी, तर कळत असतं. टिकलीनं काय मेळ बसायचा. हो, आम्ही 2 जण गेलो म्हाताऱ्याला भेटायला. आमचे सासरे बुवा थोडे आजारी होते. तर पोरायची माय म्हणली आपण जाऊ. पोरायची माय म्हणजे माय बायको. हो, तुम्ही पुन्हा म्हणता नाही कोणाला म्हणलं. आम्ही गेलो तर मग आम्हाला पाहिल्याबरोबर त्याने एक सफरचंद वगैरे खाल्लं. तर म्हणलं चल आहेत हिशोबात. आता सफरचंद खाल्लं म्हणल्यावर काय आता म्हणजे पद्धतशीर येत म्हणलं चांगलं आहे. वापस आलो तेव्हा गाडी गिडी काय नव्हती. आमचं असंच 1-1-11 1-2-12 आलोत आपलं बस स्टँडला. तिथं आलोत, कंट्रोलरला विचारलं एस टी. तर ते म्हणले 6:30ला एस टी. म्हणलं बरं. त्या बाकड्यावर त्या ह्या बाकड्यावर मी बसलोत. आपलं तितक्यात सुरू झाले पर्जन्यराज. मग एस टी लागली तर बस स्टँडमधून एस टी पस्तोर जाऊस तर त्या भिजल्याने मी जरसं भिजलो. आता भिजल्यावर आमचं उपर नाही सरलेलं. जिथं जेवलो तिथंच राहिलं. पण पदर त्याचा संगच होता. आमच्या पोरायच्या माईचा संगच होता. कापून नव्हता ठोला. हो, कापून ठुल्यावर घरी राहिला असताना. हो, नाही आता काऊन घ्यायला? आता का तुम्हाला ऊन लागायलं का काय? आगाव धंदानात. मी माया घरचं सांगायलो, तुमचं कशाला इचकू? पण बस झालं, इतकं कळालं तरी खूप झालं. काय काम नाही. मग त्यानं ते जर सोवलं झाल्यामुळं पदरान तोंड पुसलं. मग जागा गडबडीत बसलोत. पण एकच जागा होती, तुमच्यासारखं वयस्कर महात्मा. मी म्हणलं बसा इथं. मी आपला वजावाल्याचं होती दांडा धरून. हो ना, आता बायको उभी नवरा बसलेला उपत नसतं. ते पुरुषार्थ मातीत जाईन ना. काही नियम आहेत ना. त्यानं ज्याला नियम सांभाळता येते त्यानं लग्न करावं. लग्न झाल्यावर ते म्हणलं बायको जगावं लागते का? म्हणलं बैलीच का काय तू? तुला आता कळालं का? अक्कल नाही का तुला? काय केलं? कुठं हाकली असते तू? एक जण सोमवारी बाजारला गेलं आणि बायकोला सोमवार असल्यामुळे 1 डझन भर केळी घेतल्या. आणि केळी घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं बायको मधलं खाणारे वरचं खाणारच नाही. म्हणजे सालटे खाणार नाही. आणि अख्तर भाईचा गाडा होता. म्हणले अख्तर मामू 1 डझन केली के कितने हो गए केळे के? बोले 30. छाले निकालने के 10. आता अख्तर भाईला वाटलं पहिला बैल भेटला आपल्याला सालटे काढून नेणारा. ते कशाला बोलन बिचारा, ते कशाला नादी लागन याच्या. हो, हे असाच कोरडा पाटील. छिलके निकाल के देव बोले. आणि 1.5 किलो साखर घेतली होती आधी. आणि त्याच्यात 12 केळं सोलून मधात टाकले. आणि चलत लयत मस्त होता. हप्त्याला 1 बूट हरपीत होता. त्या अर्थी चलत कसा असेल विचार करा. बिना हलकीची लिहायची. घरी आल्यावर टेबलावर पिशी टेकली. न लागा तुला सोमवार आहे, संध्याकाळी सोड. याच्यातल्या 2 केळी खा बरं. काय वजन तिन थाटन उगा 5. तिला बी आनंद वाटला. का बोरं घरी आणत नाही ना, आज केळी आणल्यात. हावसान तिकडे गेली. ती म्हणली बाई केळी तर आणल्यात नाही पण सालटे पण आणले नाही. सालटे खाला तू काय शेळी आहेस का मेंढी आहेस? सालटे सोलून आणलेत.
तुला त्रास होणी म्हणून. ती म्हणली बाईला मला नाही आपा, त्याला मला कशी म्हणीन. ती त्याला म्हणली बाईला अरे घरी आल्यावर सालटे खात नसतेत रे बाईला, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरा लोक आणीत असतेत रे बाईला. तसे तरुणांनो मेल्यावर पैसे सोबत नेत नसतेत रे तरुणांनो, पण मरेपर्यंत लागत असतेत रे. म्हणून काम करी जा, काम करी जा. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. जो माणूस कामात व्यग्र आहे का त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा गोड असतो, आणि जो मोकार फिरतो का त्याला घरातले पण नीट बोलत नसतात. म्हणून माझ्या पवित्र राज्यातल्या तरुणांनी एक क्षण सुद्धा वाया घालायचा नाही, सतत कामात राहायचं. विठाला 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 काय सांगू लागलो. झाला दक्ष. आता इकडे बाजूला सरकलो. रामकृष्ण नामाची ताकद आहे. पुढचं उदाहरण पहा, पुढचं 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 पहा. गंधमादन नावाचं वानर आहे. कुंभकर्णाने त्याचा शेवट केला, दाबलं. रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या. गंधमादनाच्या अंगातलं रक्त कुंभकर्णाच्या तोंडावर पडलं. जोपर्यंत तोंडावरलं रक्त ओलं होतं भाऊ, तोपर्यंत त्या प्रत्येक थेंबातून राम 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 हा शब्द निघत होता. कुंभकर्णाला हा प्रकार त्याच्या भावाला दाखवायचा होता. हात भरलेला होता आप्पा. रक्तानं भरका हात घेऊन कुंभकर्ण युद्धातून उडी टाकली. रावणाच्या कानाला हात लावला. दादा हे बघ, रामप्रभूच्या सैन्यातलं वानर मेल्यावर बी राम राम म्हणायले. गंधमादनाचं रक्त मेल्यावर राम राम म्हणत होतं महाराज, मेल्यावर. रावण म्हणला मला खिजवायलास का, हात तोडून टाकीन तू. कुंभकर्ण म्हणला दादा हात काय तोडी तू, तू मोठा भाऊ आहेस, तुला पटत नसेल तर डोकं काप. तुला खिजवण्यासाठी नाही ऐकिलं, तुला सावध होण्यासाठी ऐकिलंय. रामप्रभूच्या पक्षातलं सैन्य मेल्यावर बी राम राम म्हणते. इतकं सैन्य ज्याचं इमानदार आहे तो आपल्याला ऐकत नसतो. एकच विनंती करतो, त्याची बायको देऊन टाक. भाऊ म्हणायला रावणाला, पण ऐकायला तयारच नाही पठ्या. तयारच नाही, तयारच नाही, तयारच नाही. गंधमादनाचं रक्त साक्षीला होतं. संध्याकाळी एकही वानर जेवलं नाही, म्हणजे चारा खाल्ला नाही. एक पक्षातला माणूस गेला. निष्ठा होती. संध्याकाळी प्रभू रामचंद्र झोपले. रामनामाचा ध्वनी हृदयावर आदळला. मालक उठले. लक्ष्मणाला सांगितलं मला झोप येत नाही, कोणीतरी भजन म्हणतंय. मारुतीरायाला बोलून घेतलं. मारुतीरायाने पूर्ण सैन्याच्या दळात चक्कर मारली. प्रत्येक जण पडलेला होता, कोणी दुःखावस्थेनं रडत होता. चांदण्याच्या प्रकाशात मारुतीराय पाहत होते. आपल्यातला गंधमादन गेला याच्याकरता काही वानर अशी शांत बसली होती, रडत होती. मारुतीराय थोडी चक्कर मारत असताना एक हाडा मासाचा गोळा भाऊ उडाला आणि मारुतीरायाच्या पायावर आदळला. मारुतीरायाने विचार केला काय पडला असेल. तो गोळा असा हातात घेतला. तो गोळा होता हाडाचा, तो गोळा होता मासाचा, तो गोळा होता त्वचेचा. मांस, मज्जा, तंतू, अस्थि. कुंभकर्णानं असं कर 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 दाबलेलं गंधमादन नावाचं वानर होतं. त्याच्या शरीराचा चुरा होता. जोपर्यंत मांस ओला आहे तोपर्यंत त्या मासातून राम 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 ध्वनी निघत होता. मारुतीरायाचे डोळे पाणावले. गंधमादनाला विचारलं राजा, अरे एवढा शरीराचा चुरा होऊन अजून जिवंत आहेस? मासातून ध्वनी निघला. पंस होता. हे मारुतीराय, अरे चांगल्या चांगल्या देव भेटत नाही रे.
आम्हा पाला खाणाऱ्याला रामप्रभू भेटलेत. ही तुझी कृपा आहे, ही तुझी कृपा आहे हनुमंता, तुझी कृपा आहे. बा तुझी येणी संगती, उद्धरिल्या शिवानर पंगती. बारे 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 तुझी येणी संगती, उद्धरिल्या शिवानर पंगती. मारुतीराय, तुझ्यामुळे जगाचा बाप भेटलाय रे. प्राण सोडतो रे दादा, पण जाता जाता एकदा त्याचे पाय दाखव. रावटी लावलेली होती आप्पा, त्या शिबिरात प्रभू रामचंद्र बसलेले पंडित भाऊ, आणि रामचंद्राच्या हातात मासाचा गोळा देऊन टाकला. भाऊ लक्ष्मणजीनं पाहिला आणि मारुतीरायला सांगितलं, हनुमंता हाडा मासाचा गोळा मालकाच्या हातात. मारुतीरायने सांगितलं, लहाने मालक शांत बसा. रामचंद्रांना सांगितलं, तुमची झोप हे मोडतंय. काय? गंधमादन नावाच्या वानराच्या शरीराचा गोळा आहे. कुंभकर्णाने दुपारी युद्धात मारलं, फेकून दिलं तर सापडलं नाही, ते आता सापडले. हे झोप मोडतंय कशी? मारुतीरायने सांगितलं, जरसा कानाकडे हात घ्या ना. कानाकडे हात घेतल्याबरोबर राम नामाचा ध्वनी येत होता. विश्व त्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप गैवरला, आणि हाडा मासाचा गोळा कुठे न टाकता हृदयाला लावला. जगाचा पाप आहे. आणि आता समाधी द्यायची, स्नान कसं घालायचंय? म्हणून राजेभाऊ पंढरपुरातल्या मालकानं वंजळ पुढं केली आणि खळा खळा डोळ्यातल्या पाण्याने गंधमादनाला स्नान घातलं. पहाटेला मुहूर्त होतं. वानराने नखानी खड्डा केला आणि त्याच्यात गंधमादनाचं शरीर टाकलं, समाधी देऊन टाकली. स्नान बाकीची आटपली. युद्धाचं शिंग फुकल्या जाणार त्याच्या आधी 15 मिनिटानं लंकेचा राजा रावण यांचा भाऊ विभीषण प्रभू रामचंद्राकडे आले होते. आणि रामचंद्राने विभीषणाच्या पुढे वंजळ पसरली. लक्ष्मण उभे आहेत, मारुतीराय इकडून उभे आहेत, किष्किंधेचा राजा सुग्रीव उभा आहे, बलशाली अंगदाचे पुत्र वाली समोर उभे आहेत. प्रभू रामचंद्र या जागेवरून समोर विभीषण आहे. आणि प्रभू रामचंद्रानं तोंडातून शब्द वापरला, लंकेश. देवाला माहित होतं रावण सीता देत नाही, जिवंत आहे तोपर्यंत, आणि सीतेला मी नेल्याशिवाय राहणार नाही, त्या अर्थी रावण मारावं लागेल. आणि रावण मारल्याच्या नंतर आपल्याला लंका नाही ठेवायची, म्हणून विभीषणाला देऊ केलती. रावण मरायच्या आधी लंकेश शब्द वापरला, लंकेश, ए लंकेश. पण देवान वंजळ पसरली होती हो. भिक्षापात्र असा हात, भिक्षेसारखा हात पुढे केलता. मारुतीराय देवाला विचारलं, देवा माझ्यासारखं शूरवानर असताना तुम्ही विभीषणाला काय मागता? मागतो रे हनुमंता. विभीषणानं दोन्ही गुडघे खाली टेकले आणि प्रभू रामचंद्राला विचारलं, मालक तुम्हाला काय देऊ? रावण मारल्यावर तुला लंकेचा राजा करीना, सुतळीचा तोडा घेणार नाही, पण एक भीक मागतोय, माझ्या गंधमादन वारकऱ्याची समाधी सोन्याची कर. माझ्या गंधमादन वारकऱ्याची समाधी सोन्याची कर. राजे हो, जगात जर समाध्या बऱ्यापैकी लोकांच्या झाल्या असत्याल, पण सोन्याची समाधी जर कोणाची झाली असेल तर आपल्यातल्या वारकऱ्याची झालेली. तो वारकरी गंधमादन नावाचा वारकरी, गंधमादन नावाचा वारकरी. दुपारी सांगितलं, सात्विक माणसं आहे ती. आपल्या संप्रदायाला आच लागेल असं नाही वागायचं. फार मोठा संप्रदाय, सनातनी संस्कृतीतला संप्रदाय. काय दर्जा होता वारकऱ्याचा.
आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं बिभीषण दरवर्षी श्राद्ध घालत जाय. 1 वर्ष श्राद्ध केलं नाही गजाननराव तर त्या वर्षी पाऊस पडला नाही भाऊ. त्या वर्षी पाऊस पडला नाही. पत्र गेलं अयोध्येत. मालक चारी बाजूने समुद्राचा येळ आहे, पाणी खारं आहे, पिण्यासाठी पावसात पाणी पाहिजे. पाऊस पडला नाही. येणाऱ्या दूताला विचारलं उत्सव झाला का मागचा? नाही. पत्राच्या मागून लिहिलं राजाधिराज बिभीषण महाराज एका वारकऱ्याचं श्राद्ध केलं नाही याच्याकरता आवर्षण पडलंय. पाडव्याचा 3रा दिवस म्हणजे शुद्ध तृतीया, चैत्र शुद्ध तृतीया, पाडव्याचा 3रा दिवस शुद्ध तृतीया. चैत्रात पाऊस पडतो का? पाडव्याच्या शुद्ध तृतीयेला, चैत्र शुद्ध तृतीयेला बिभीषणानं सकाळी समाधीवर अभिषेक केला आणि 1-1.5 वाजता समाधीतून आवाज मेघराजाला गेला. हे मेघराजा, जीवनभर मरेपर्यंत रामकृष्ण नामाचं भजन केलंय आणि त्या राजानं मला या वारकऱ्याला अभिषेक केलाय. या गावातली प्रजा बिना पाण्याची मरू देऊ नकोस. चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयेला दुपारी 1-1.5 वाजता पाऊस पडला. ताकद कोणाची? वारकऱ्याची. समाधी सोन्याची कोणाची राजभाऊ काका? वारकऱ्याची. माझ्या आळंदीतले मालक म्हणले देवा रामकृष्ण नाम म्हणणाऱ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची. निसर्ग उन्हाळ्यात बदलायची ताकद रामकृष्ण नामधारकाची. मग एवढा जर रामकृष्ण म्हणणारा अधिकारी आहे म्हणून रामकृष्ण नामात इतकी पावर आहे. रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे आईसाहेबाचा शोध लागला. आईसाहेब अशोक वाटिकेत आहे. ह्या माझ्या मालकानं शोध लावला. एने सीता शुद्धी काय ताकद आहे. राम सीता भेटविली. जगाच्या बापाचा मोरड्याला संसार तासात आणला या संन्याशानं. बाबाजी या संन्याशानं एक शपक पुरावा सांगतो. मगाशी बी एक गाणं म्हणायला नव्हतं पाहिजे पण म्हणलो माफी असावी. म्हणलो एक मधात. आता एक शपक पुरावा म्हणतो. आता ती जरसा आता फवारायला पैसे खर्चायची इच्छा नसती पण आळ्या मरत नाहीत ना म्हणून ते जरा जोरा फवारे. पण झालर जर बुडा लोक असेल तर पडदा होतो आणि इतकीच असेल तर झालर असते तर ओपत असतो. असं लय खाली येऊ देत नाही. हे बी लक्षात ठेवा. राम जी के साथ हनुमान नहीं होते रे. राम जी के पूरे कभी काम नहीं होते.
राम जी के साथ हनुमान नहीं होते, रे राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते। मारुतीराय जर नसते तर प्रभू रामचंद्राचे काम होत नव्हते. काय दर्जेदार महात्मा. मालक पलीकडे जायचंय, 2 पुरावे द्यावे लागतील ना. हा देतो 15-16 मिनिटात. एक तुम्हाला गुरुजीने, एक तुम्हाला. आपल्या शब्दात वचन बट्टा नको. मी सगळ्याला देतो म्हणलो होतो. कशाला आगाऊपणा करून मरायचं आहे का नाही. हो पलीकडे जायचे. मारुतीरायाने सांगितलं प्रभू एक काम करतो, रावण मारून येतो आणि मग रावण मारल्यावर तुम्हाला लंकेत घेऊन जातो आणि मग तुम्हाला आणि आईसाहेबाला घेऊन येतो. दर्जा पा चांगलं वागण्याचा. मारुतीराय म्हणले नाही, रावणाला मारून सीता आईसाहेब खांद्यावर घेऊन येतो. हे ज्ञातीपणाचं लक्षण आहे महाराज. ज्याला मोठं व्हायचं का, क्षेत्र कुठलंही असू द्या नागरे भाऊसाहेब, कोणतंही क्षेत्र असू द्या, यायच्यापासून लांब राहा. स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाषाणा मृत्तिकेच्या, धगधगता ज्वलंत कुंभ आहे. हे शब्दात राहील. तुम्हाला एक माहिती, जिवंत स्त्री म्हणजे आकाशातली वीज आहे. पण या बायकाईनं नेसलेल्या साड्या टमाट्याच्या भावताला लाईत, भाजीपाल्याच्या भावताला लाईत, डुक्कर पण तोंड लाईत नाहीत. काटे आहेत का त्या साडीला. तुम्ही सगळे पाहता का नाही प्रवासात. पिकाच्या बाजूला लावतात का नाही. नाशिककडे द्राक्षाच्या भावताला तो खूप लावतात. म्हणजे स्त्रीचा स्पर्श झालेलं वस्त्र विस्त्यापेक्षा जर आहे. याच्या जो लांब राहीन का तो राजा होईन. हो आपल्या संप्रदायात तर लयच नियम सांगितले. आपल्या संप्रदायात तिकडे गेला की लोणचं घालायच्या पण कामी नाही चिरून. हो इतकं इचकं तो डाग नाही सहन होत्या संप्रदायात. डाग सामान्य नाही. नारी की निंदा मत कर यारो, ए नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान रे, शुक भीष्म हनुमान रे, शुक भीष्म हनुमान रे. काय ताकद आहे. मालकानं सांगितलं नाही मला घेऊन जाय. लखनलालजी म्हणले मै बी आता चलो बसा ह्या खांद्यावर एक ह्या खांद्यावर. वानर म्हणले आम्हाला कशाला आणलं, गोट्या खेळायला का. तुम्हीच चालले आणि तुमच्या जन रावण मरतू का आम्ही पाहिजे. हो मग मोठाल्या लोकांनी वानरायच्या विरोधात बोलू जाऊ नका. लक्षात ठेवा वानरायनच तुम्हाला खुर्चीवर बसिले आणि वानरच तुमच्या खुर्च्या मोडून चुलीत घालतील हे बी लक्षात ठेवा. धसकाटाला कसपट समजायचंच नाही. एक जण म्हणला हे कसपट आहे, पायात गेल्यावर पाय सुजल्यावर 1.5 लाख लागले ऑपरेशनाला. इतकंच असते कसपट. चांगला पाय फुगीत आहे. मालकाला वानरायने सांगितलं आम्हाला काय गोट्या खेळायला आणलंय का, आम्हाला लंका पाहायची. मारुतीरायने सांगितलं शेपटीचा सेतू करतो चला त्याच्यावर. काय वानर हुशार होते. ते म्हणले मारुती हे अंजनी सुता, हे पवन सुता, तुझ्यामुळं जगाचा बाप भेटलाय. तू आमचा गुरु आहेस आणि गुरुच्या शेपटीला पायला येत असते. काय पाला खाणारी इतके हुशार आणि हे भातन तूप खाणारी कोणीकडे थुत्र घालायलेत कोणीकडे बी. हो सटवाईला कापाव ह्या हराम खोरायला. वानर इतके हुशार नको म्हणलं. करायचं काय. गेले मारुतीराय समुद्रापाशी आणि विनंती केली आपामपती आता ऐके आपामपती. आप म्हणजे पाणी आणि पती म्हणजे मालक, सगळ्या पाण्याचा मालक.
आपामपती म्हणजे समुद्र. आता ऐके आपामपती. मारुतीराय विनंती करू लागले, आम्हाला रस्ता दे. देतच नाही. मारुतीराय म्हणले, रामप्रभू तुमचे जावई आहेत म्हणून तर देत नाही म्हणला. ज्याला महिपोरगी सांभाळता येत नाही त्याची काय कदर करायची. सीता कोणाची कन्या? सागराची. सीताई साहेब कोण आहेत? लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. मग समुद्र कोण आहे? रामप्रभूचा सासरा. रामप्रभू कोण आहेत? जावई. रागाला सासऱ्याला देत नाही. मारुतीराय विनंती करत असताना एक वानर गेलं. पण सुद्धा काय विन त्याला म्हणे, तिकडे हे समुद्र गर्वानं फुगलंय, याला काय पाणी लावायचं. मारुतीराय म्हणले, गपचिप बसणं, आपलं काम साधूस तर कोणाच्या पाया पडावं लागतंय. मग काच खाली करायचीच नाही. हो, एकदा 23 तारीख झाल्यावर कशाला ताण घ्यायचा. कोणी आला तर चाल तिकडं. मग पुन्हा बघू आचारसंहिता लागल्यावर, पुन्हा पंचवार्षिकला. कोण म्हणतंय? मारुतीराय कसे म्हणते बरं असं काही बी. तुम्ही बी असे खळखळ हसायला लागले. मारुतीराय म्हणले, गपरे बाबा आपलं काम आहे. पुष्पदंत नावाचं वानर म्हणले, मारुतीराय पलीकडे जायचंय ना, मग याला काय विचारायचे. अरे समुद्रातून जातो कसं? मी नेतो. दगड घेतला, पाण्यात टाकला, तरंगला. तुका म्हणे नळा सागरी तारील्या शिळा. तुका म्हणे नळा सागरी तारील्या शिळा. नळ नावाचं वानर. कृपा झाली, दगड तरंगत होते. काय सांगायचं बरं का तुम्हाला. आणि काय मारुतीराय समुद्राच्या तीरावर गेले बरं का. आणि मारुतीरायनी दगड घेतले बरं का. आणि काय ते मारुतीराय समुद्रात दगड टाकत होते बरं का. आणि काय रामायण सांगायचं बरं का तुम्हाला. आणि असं रामायण आहे बरं का. आणि काय मारुतीराय दगड टाकू लागले बरं का. आणि ते दगड तरंगू लागले. सोमळ्या वाचून सांगत आहे, मरतीन तुया पुढचे नालाय का. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, ऐकून कोणाचं न सांगावे कीर्तन. ग्रंथ ए प्राणची कीर्तनकाराचा, मेवा कविवर संताचा, जनुबोधाचा स्वयंप्रभेचा, रवियांतरीचा तमहरता तमहरता तमहरता. जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता. क्या बात आहे. वा. भागवतात, भागवताची मूळ आरती वेगळी. प्राण कीर्तनकाराचा ग्रंथ. नळ नावाच्या वानराच्या हातान दगड तरंगले. पण दगड पळू लागले भाऊ, पळू लागले. मग दगडाची जुडई करायला शिमिट लागत का समुद्रात. आणि कुठून जे शिव्या घालतान, आणि कसा पाया घालतान, आणि कोण्या मंत्र्याचं बजेट आणतान, आणि कोण ढवळ्या कपड्यावाला उद्घाटनाला बलितान, आणि समुद्रात जाईन ना बुडून त्यो. हा, तिथं चलत का खालच्याचं. तिथं मारुतीराय पाहिजे. आणि मारुतीरायनं खालून टेकू काहीच नाही त्याला. या दगडावर रान, दुसऱ्यावर मग काढ, झाली जुडई. पण मारुतीरायच्या हातान दगड तरंगले नाही, हे जरा डोकं ठेवून ऐका. दगड नळ नावाच्या वानरात. आणि तुम्ही जर इकडं लावता तर मग तुकोबराय खोटे आहेत का. तुकोबरायला खोटं म्हणायची कोणाची मावी आली. इतकी सोपी गोष्ट आहे का तुकोबरायला खोटं म्हणणं. पंढरपुरातला मालक उकळत्या त्याला शिजीन तुकोबरायला खोटं म्हणल्यावर. नळाच्या हाताने दगड तरंगले. समुद्र तर येड्यावानीच करू लागला. अरे बापरे, वानर ऐक ना आपल्याला. आणि होतं कधी कधी अशी, जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा. हो, बऱ्याच वेळेस होतं बरं असं, लय वेळेस होतं. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला बाबाजी, पलीकडे गेले. केवढाले वानर होते, डोक्याच्या केसा इतका दाबला नाही. कधी कधी काम चांगले केले पाहिजे हो राजकारणातल्या लोकांनी, येडेवान नाही केलं पाहिजे. हो ना. अंगाव घेऊ नका बरं. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे,
तुम्ही पुन्हा म्हणताल मला शर्ट शिवलं काय, माझ्या गोळ्या संपल्या का तुम्हाला अंगडी शिवायला? काम गोड करी जा. पूल गेला, उद्घाटन झालं, पहिलाच पाऊस पडला, पहिला गाळा वाहून गेला. मग सांगितलं इकडे जाणाऱ्या यष्ट्या, कृपया या मार्गे जाणाऱ्या यष्ट्या 2 महिन्याकरता बंद करण्यात आलेल्या आहेत. पुलाचा 1 नंबरचा गाळा वाहून गेला, कृपया या प्रवाशांनी हेलिकॉप्टरचा वापर करावा. कंट्रोलर सांगत तिथं. ही कोणाची कथा आहे? आपली आपली आपली. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला, किती लोक गेले? 18 पद्मवानर 72 कोटी रीस 56 कोटी गोलांगुळ रेंगती आबळ सिंधू. तो सिंधू त्यांनी ओलांडला. एवढी संख्या, पण डोक्याच्या केसा इतका पूल दाबला नाही. समुद्री तारिले पाषाण हे महिमान नामाचे, राम नामाच्या ताकदीवर सेतू तरंगला. दगड सुद्धा तरंगतात राम नामाच्या ताकदीत. म्हणून मालक पहिल्या कडव्यात रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, 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 रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी. हृदय मंदिरे, हृदय मंदिरे, हृदय मंदिरे स्मरातारे, आपुली आपण कर सोडवन, आपुली आपण कर सोडवन. हृदय मंदिरे हृदय मंदिरे आपुली आपण कर सोडवन, आपुले आपण कर सोडवन. रामकृष्ण नामी दोन्ही साजिरी, हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मरा, हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर. टाइम संपला ना, वाढवायचं 10 मिनिटं. जाताना कळ ना, विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. नाही. तुम्हाला काय वाटलं जाताना कळण? म्हणजे थंडी वाजन, उशीर होईन त्याच्यामुळं म्हणायलो मी. तुम्ही असं काही बी दगड अंगावर नका घेत जाऊ. हा, थंडी वाजन. पांडवाचा यज्ञ वेगाच सांगतो, 5 मिनिटात. जास्त लोक जेवायचे तर एवढे मोठी छोटी लेकरं हे ते आलेले इथं, आणि सगळे जेवायचे. भाऊ चूक नाही करायची, समय जाणार समय जाणार. पांडवांचा यज्ञ 13-14 दिवस राहिला, आणि यज्ञ म्हटलं की पूर्ण आहुती आली. आपला सप्ताहातला यज्ञ म्हणजे काला, ही पूर्ण आहुती झाली. पूर्ण आहुती. आता सोडलेल्या प्रमाणाला भैरवीच म्हणायची. हा, आपल्या भजनाचा शेवट कशात असतो? भैरवी, पूर्ण आहुती. हो. यज्ञाची पूर्ण आहुती. मिटिंग घेतली, 1400 लोक होते. केळीच्या पानासारख्या जिबा होत्या, सुईच्या आणीसारख्या टोक जर काय पाणीची सुद्धा. मघेन सौभाज्ञो भवस्थितो जज्ञिरीना येन गिरिजापदयो सर्वस्थिताया ब्रह्मा सावित्री होस्ति रमाति विष्णवे नयोर शचिपुरंदरास्ति भवुः नारायणो सर्वस्थितां गिरिजापतयोस्ति सिद्धिविनायकस्तु आह्वानांच प्रियतान्न मम. सर्व देवता यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो लोकपालो दिक्पालो चारुहासु परमहंसा स्थितायो, सर्व देवतेला आमंत्रित. मीटिंग घेतली. पूर्णाहुती
परिपत्रक पाहिजे होतं 13 वयाचं श्लोकाचं. 4 लोकांकडे होतं. त्याच्यापैकी जवळ एक साधू होता. त्या साधूकडे ते पत्रक मागण्यासाठी अर्जुन गेले, वापस केलं. धर्म गेले, वापस केलं. अर्जुनानं सांगितलं मी पंढरपुरातल्या मालकाचा मेवना आहे. म्हातारं म्हणलं चैवल घरी. तू काय ग्रामपंचायतच्या सदस्याला न्यायला आला काय? महाराजाला न्यायला आला. म्हणजे मी नाही बरं, ते म्हणत होतं. आपण कशाला इतकी टेक करायची? ते महाराज चलो, ते टेक बी नाही, ते महिमेतले लोक होते. ते भेट असतात का कोणाला? कशाला बाटतच नव्हते ते, त्याच्यामुळे भीती नव्हती. चलो वगैरे अर्जुनाला धर्मानं सांगितलं जीवनात मी कधी खोटं बोलत नाही. ते तू याच घरी ठुई, मी येत नाही. काय घेतान? 60,000 यज्ञाचं पुण्य. यायचा पहिलाच झाला नव्हता. भीम गेले. भीमाला ताकद लय होती. भीमाना अशी नुसतं असे हात फिरल्याबरोबर 100-200 झाडं उपटले एवढाले आणि म्हाताऱ्याच्या जवळ जाऊन पडले. म्हाताऱ्यानं नुसते दंड फिरल्याबरोबर 700-800 उपटले. मी म्हणला चला आपल्या घरी, आपलं काय जमत नाही इथं, चला. जण काठी फिरल्याबरोबर इतकं वादळ निघाले. भीम देवाला सांगितलं ते म्हातारा येत नाही आपल्याच्यानं. तिला आगाव महाराज. आईसाहेब कोण? द्रौपदी आईसाहेब. मालकाला सांगितलं पंढरीतल्या दादा तुमच्यामुळं माझ्या मालकाने यज्ञ केलाय आणि हा यज्ञ जर अपुरा राहिला तर चंद्र सूर्य येतोपर्यंत आमचं नाव बदनाम होईल. यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. देवानं सांगितलं ताई मी काय करू? ते महाराज येत नाही ना. आणि ते महाराज काय पाकिट घेत नव्हतं. मोठं अवघड होतं ना ते. आमच्यावर घेतल्यावर लयच खसखस पिकली होती तुमची. तुम्ही बी मधात बद पडू देतात आणि बांध बारीक करतात ना. कडीला आऊत गेल्या उभाटे आऊत हाणतात. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळतं किती वर खंडितात. म्हणून आमच्या दुसऱ्याची वळी पिटली की लगेच शेकून घ्यायचं. काय माणसं झाली वागावच. चला काही प्रयत्न. देवानं सांगितलं तिथे काही चलत नाही. द्रौपदीने सांगितलं तुमचा लेटर पॅड देता का? चलतं मोठ्याच्या लेटर पॅडवर. पण मोठाले बिले हुशार असते तो. काय काय वेळेस मला एकदा 27,000चा चेक आला. मोठाले माणसं कधी कधी लय हुशार असतात. ते बोलते ती एक वागते की 27,000चा चेक आलता मला. आणि ते चेक आल्या मी व्हिडिओकडे गेलो. त्या व्हिडिओची सही लागते ना त्याच्यावर. कोण महाराज आहेत का? बर आपण गिरगावकर का? काय बोलला व्हिडिओ पाहून मला. आपण गिरगावकर? वा वा वा. प्रवासात तुमचेच कीर्तन ऐकतो. काय प्रखर बोलतात महाराज. वा वा वा. बरं काय सेवा करू? लगेच ए चहा रे घेत नाही. कॉफी रे? दूध नाही नाही. हा ब्लॅक टी नाही. काय नाही. ग्रीन टी काहीच नाही. रोगर बी नाही. ते बी नाही घेत म्हणलं. काय घेत नाही. बरं 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 आपली काय सेवा करू? एक शाल घेऊन ये. लगेच हार गिर शाल. काय सेवा करू? साहेब 27,000चा चेक आहे आणि ग्रामसेवकनं सांगितलं तुमची सही असल्याशिवाय ओटत नाही. बर महाराज आज रविवार आहे आज आणि सही पेन चलत नाही का रविवारी? तारीख उद्याची टाक ना सुंबळ्या. उद्याच टाक ना. उद्या मी कुठं म्हणालो रविवारची टाक. उद्याच टाक ना तारीख. नाही ते कसं आहे महाराज. बर म्हणलं साहेब उद्याची टाका. 2-4 दिवसात टाका. नाही तुम्ही काय करा तुम्ही उद्या या. मग मी ग्रामसेवकला म्हणलं काय महाराज ते कसं आहे चेक पुढं सरकायला जरसं वजन टेकावं लागते. आता म्हणलं मग 27,000 उचलल्यावर देईन ना. आता माझ्या जो काहीच नाही ना. ते म्हणले ते काही करा नंतर काय माणसं भेटत नसते ते आताच हे करा ते. हो मग मी दुसऱ्या दिवशी गेलो. म्हणलं साहेब काही वजन? काही नाही 6,000 रुपये देऊन टाका. आम्ही म्हणलो 27 मधले 6 म्हणले ह्यो कोणता टाका झाला? ते म्हणले महाराज तुम्ही तरी कुठे घाम गाळलाय? तुम्हाला फुकटच आलेत ना. तुम्हाला 27,000 संडासचे आले. तुम्ही बांधलाय का? मी म्हणलं साहेब मी बांधलाय फोटो आणि आपला खराच होता ना. खरंच मी म्हणलं मी बांधलं सगळं काय ताण नाही. पण महाराज ठीक आहे महाराज म्हणून 4 द्या. महाराज म्हणून 4 द्या. आता आम्हाला वाटलं आपण ज्याला मतदान हाणलं त्याच्याकडे जावा.
ते म्हणलं साहेब ते व्हिडिओ सही करीन लगेच फोन. काय रे डोका नाही का तुला? कोणाचे महाराज आहेत माहित नाही का तुला? अक्कल कुठे गाण ठोली का? लांब नेऊन फेकीन तिकडं नक्षलवादी एरियात. अरे बापरे. आणि शिव्या तर इतक्या घाण दिल्या. मी म्हणलं ते 27,000 चुलीत जाऊ बापा. आपल्यामुळं त्या अधिकाऱ्याला शिव्या भेटल्या. काय अवघड काम झालं. मग मी 2-3 दिवस गेलोच नाही. म्हणलं जाऊ ते म्हणे महाराज बी काय रगिली हो मला शिव्या घातल्या. विनाकारण त्या पुढाऱ्याच्या शिव्या घातल्या. मी 2-4 दिवसाला गेलो. वा वा महाराज आले का? मग ते बी काय पांचट हो. तितक्या शिव्या खाऊन बी मला म्हणलं महाराज आलेत का? वा 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 छान बसा. काय चहा दूध तर तुम्ही घेतच नाही, तुम्ही आम्हाला परवडतात. मी म्हणलं काय नाही साहेब सही नाही. म्हणले महाराज 7,000 लागतील. मी म्हणलं साहेब बोलले ना तुम्हाला शिव्या दिल्या. काय नाही म्हणले शिव्या तुमच्या देखता दिल्या आणि तुम्ही उठून आल्यावर ते म्हणले 7 घे. त्यानं सांगितलं म्हणले 7 घ्यायचं. मी मनानं कसं घेऊ म्हणले. वा रे वा काय काम असते म्हणलं अवघडच काम. लेटर पॅड सांगू लागलो ना. लेटर पॅड भगवंतानं लेटर पॅडवर सही केली देऊन टाकला सेवकाती. म्हाताऱ्यानं लेटर पॅड यज्ञात टाकला. हे काय कोणाचे लेटर पॅड मानित नाही म्हणले. चल घेऊन जाय. द्रौपदी आई साहेब म्हणल्या देवा दादा म्हणायच्या साधूला घेऊन येऊ. भगवान म्हणले मी थकलो गडे मी पायी चलत नाही. तुम्ही रथात बसा आणि हस्तिनापूर इंद्रप्रस्थापासून द्रौपदी पायी पायी साधूकडे. तिथे गेल्या दर्शन घेतलं. अखंड सौभाग्यवती भव कल्याणमस्तु. आता साधूला बाई पाया पडली कशाहून कळालं? बांगड्याचा आवाज. ती घालीत होती ना काय बांगड्या. बाईनं बांगड्या घाली जावा. एक जण म्हणला महाराज आमची घालीत नाही. म्हणलं मला घाल तिच्यावरच्या. आता तू तुला भेईन ना आम्हाला हानतू काय? आगाव धंदा ना. नाही तर कधी मध्ये तू घाली जाय. कशा असं द्यात बा. तुम्ही अजून बी लक्षात घ्या मुंगळ्यापेक्षा मुंग्या शिस्तीतच असतात. तुम्ही मुंग्याची रांग बघा किती सरळ असती. मुंगळे कोणीकडे बी तुर्कस्तान अरबस्तान बलुचिस्तान कोणीकड जातील काय नाही. मुंग्या शिस्तीत. मुंगळ्याचं काहीच खरं नाही. सप्त्यात जेवतेन आणि मंगळवारी लिंबन कांदे घेऊन कंदुरीला पळते. लयच मुंगळे येडपट हो. आकलीत नाहीत मुंगळ्याला. कोणीकड उपरने झटकीते मिळत नाही. कुठं कांदा लिंबू निघाला तिकडं तोत्तर घेऊन. अरे मुंगळा कुठला. मुंग्या शिस्तीत असतात. हुशाऱ्यात. आमचं बी यायचं होतं धकत भागवताला गहू आण जेवारी आण. मुंगळ्याचं काय वा महाराज येत हो ही काही ना काही आणते ना. आमचं ते याच्यावर धकत. हो आई साहेब पायी पायी तुमच्यासाठी इतकं